jungle. महापालिका प्रसूतिगृह येथे महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार आणि नगरसेविका स्वाती शिंदे यांनी दिली भेट। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहाच्या संडासमध्ये पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली होती। दवाखान्याच्या शौचालय भांड्यामध्ये हे मृत अर्भक सापडल्याने महापालिका वैद्यकीय विभागाची धावपळ उडाली होती। या घटनेमुळे महापालिका दवाखाना सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे। शनिवारी नगरसेविका स्वाती शिंदे, महापालिका महिला व बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार, माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, भाजपच्या प्रदेश सचिव ज्योती कांबळे यांनी महापालिका दवाखान्याची भेट देऊन घटनेची माहिती घेतली। यावेळी बोलताना नगरसेविका स्वाती शिंदे म्हणाल्या की ही घटना साधीसुधी नाही, या घटनेच्या खोलापर्यंत आम्ही जाणार आहोत। यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत का, कोणी याला अभय देत आहे याचा तपास आम्ही करणार आहोत। येणाऱ्या काळात हे प्रसूतिगृह सुसज्ज होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं हे असणारं प्रसूतिगृह आहे। समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या म्हणजे महिलांच्या सेवेकरिता महापालिकेने केलेली ही सेवा आहे। आणि अशा वेळेला गुरुवारी अशी एक घटना सर्व वर्तमानपत्रामध्ये आली की आपल्या इथं महापालिकेच्या दवाखान्यामध्ये शौचालयामध्ये अर्भक सापडलं, बाळ छोटं दिसलं आणि त्यामुळं एकच संताप संपूर्ण समाजामध्ये आहे। महापालिकेचा हलगर्जीपणा या केंद्राचं किंवा या दवाखान्याचं व्यवस्थापन ठीक नाही आहे आणि त्यामुळे एक संतापाची लाट संपूर्ण समाजामध्ये आलेली आहे। आज आपण बघितलं तर महापालिकेच्या या दवाखान्यामध्ये येणाऱ्या गरोदर महिला किंवा इतर महिला ज्या वेळेला आत येतात ती महिला कोण होती याची तपासणी झाली पाहिजे। कारण का आज या ठिकाणी असलेल्या जे CCTV आहेत ते CCTV बंद आहे। आज मुद्दाम भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या महिला बालकल्याणच्या सभापती या ठिकाणी आहेत, जमादारताई आहेत, त्याचप्रमाणे ज्यांनी यापूर्वी महिला बालकल्याणचं सभापतीपद भुजवलं अशा भारतीय जनता पार्टीच्या जी माजी जिल्हाध्यक्षा गीतांजलीताई ढोपेताई आहेत, मी स्वतः आहे आणि त्याबरोबर आमच्या ज्योतिताई कांबळे ह्या प्रदेश सचिव म्हणून काम करतात। तर आम्ही सगळे मिळून या ठिकाणी आज आलेलो आहोत। आज सगळीकडे पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छतापणा या ठिकाणी दिसतोय। ज्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजेत याची जाणीव या प्रशासनाला दिसत नाही। सत्ता जरी आमची असली तरी आत्ताच्या काळामध्ये चालू असलेलं जे निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता चालू आहे आणि या काळामध्ये घडलेली ही घटना आहे। एक महिला बाहेरून येते, ती गरोदर असते आणि अशा वेळेला या ठिकाणी जी 5-6 महिन्याची गरोदर असताना ती महिला खोटं सांगून 2 महिन्याचे गरोदर आहे म्हणून सांगते। आपल्या महिलांना किंवा इथल्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना काम करणाऱ्या महिलांच्यांना तिच्यावर संशय येत नाही। ती आत जाते, तिचं अबॉर्शन होतं, तिथंच बाळ ती टाकते, त्या बाळाचं नाळ त्या ठिकाणी टाकली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जर ड्रेनेज तुंबल्यानंतर या प्रशासनाने ड्रेनेज विभागाला कळवलं आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे। ही घटना साधीसुधी नाही, याच्या तळापर्यंत खोलापर्यंत आम्ही जाणार आहोत। यापूर्वी असं काही घडलेलं आहे का? अशा प्रकारच्या अबॉर्शनच्या केसेस या ठिकाणी झालेल्या आहेत का? कोण याला अभय देते का? याचा पूर्ण कसून आम्ही तपास करणार। येणाऱ्या काळामध्ये हे प्रसूतिगृह चांगलं होण्यासाठी, सुसज्ज होण्यासाठी, सर्व सोयीनं युक्त होण्यासाठी आणि संरक्षणात असण्यासाठी आम्ही महिला बाल कल्याणच्या वतीनं या ठिकाणी विविध सोयी आम्ही करणार आहोत। आज पोलीस स्टेशनमध्ये ही केस दाखल केलेली आहे, परंतु भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा हलगर्जीपणा लोकांच्या बाबतीतला कदापि सहन करणार नाही। अशा जर घटना घडत असतील तर त्वरित आयुक्त मॅडमनी ताबडतोब याचा कसून चौकशी केली पाहिजे। चौकशी आज पोलीस खात्यातून होत आहे, परंतु ही त्रयस्थ चौकशी ही महापालिकेच्या वतीतून झाली पाहिजे। इथं कुठंतरी शिस्त पाहिजे। आज या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणच्या डॉक्टर आम्हाला इथं उपलब्ध दिसल्या नाहीत, स्वच्छता इथं दिसत नाही आहे, इथं कर्मचारी कमी आहेत का, कशाची कमतरता आहे, या सर्व गोष्टी तातडीनं बघाव्यात आणि एक सुसज्ज प्रसूतिगृह लोकांच्या सेवेसाठी असावं आणि या बाबतीत आम्ही चौकशी करणार। आता आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत, चौकशी करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला देते।
आणि गरिबांची सोय व्हायला पाहिजे तर गरिबांची तुम्ही सोय बोला होत नाही. पाहिजे बोला ताई. बोलले काल मी